नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून 32 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रावजी यादव यांनी केला आहे। हा घोटाळा तत्कालीन नियंत्रण अधिकारी डॉक्टर साळे, डॉक्टर महेश खलिपे, शेखर सिंह, के मंजू लक्ष्मी, डॉक्टर हेमंत वसेकर, प्रजित नायर, दिलीप पांढरपटे, वीरेंद्र सिंह आदी अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून 32 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रावजी यादव यांनी केला आहे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूजकडे पाठवलेल्या बातमीत रावजी यादव म्हणतात, मी कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोधक नाही। शासनाने मग ते कोणत्याही पक्षाचे असो, महाराष्ट्राचे प्रथम नागरिक महामहिम राज्यपालांच्या नावाने सहीने काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आमची शासनकर्ती जमातीकडून झाली नाही आणि सिंधुदुर्ग जिल्हा विकासापासून दुर्लक्षित राहिला, असं रावजी यादव म्हणतात। ते पुढे म्हणतात, शासन निर्णयानुसार नाविन्यपूर्ण योजना कशा संघे खातात हे सुद्धा मराठीत पाठवलेला 27/8/2014 GR या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आणि वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाम मांडून बसलेले शुक्राचार्याच्या भूमिका वटवण्यात पटाईत असलेल्या सहाय्याने या जिल्ह्यातील कार्यान्वित यंत्रणेने हा भ्रष्टाचार केला असल्याचा रावजी यादव यांचा आरोप आहे। रावजी यादव यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेलकडे पाठवलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की 27/8/2014 GRमध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्षातील मंजूर अनुदानातील 3% निधी हा नवीन निवडून आलेल्या आमदार, खासदार, नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी शासनाच्या 166 योजना शिवाय नवीन योजना राबवण्यासाठीचा फंड आहे। अशा या नाविन्यपूर्ण योजनेतून कोणत्या योजना राबवायच्या आणि कोणत्या योजना राबवायच्या नाहीत याची सविस्तर माहिती दिलेली आहे। असे असताना GR बासनात गुंडाळून ठेवण्यात आलेला असल्याचा आरोप रावजी यादव यांचा आहे। नाविन्यपूर्ण योजना 2 घटकांसाठी आहे, एक आहे सर्वसाधारण घटकांसाठी आणि दुसरे आहे अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांसाठी। पण या अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांसाठी योजना सुरू झाल्यापासून एकही पैसा खर्च झाला नाही की एकही योजना राबवण्यात आलेली नाही। या अपयशाचे मानकरी शासनातले अधिकारी असल्याचा आरोप रावजी यादव यांनी केला आहे। रावजी यादव पुढे म्हणतात, मुंबईची हाफकिन संस्था ही कोणतीही उपकरणे बनवत नाही, मात्र ती स्वतः खरेदी करून इतरांना वितरण करते। हे या शासनकर्ती जमातीला माहिती असताना GR प्रमाणे खरेदी करता येत नाही, कारण या योजनेतून रुपये 1 कोटी दिलेले आहेत, परंतु ही उपकरणे 1 कोटी रुपये देऊन सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली नसल्याचा आरोप रावजी यादव यांनी केला आहे। ही उपकरणे का मिळाली नाहीत याची विचारणा करण्यासाठी रावजी यादव यांनी उपोषण, मुंडन आंदोलन केले, परंतु तरीही या प्रशासनाने त्यांना दाद लागू दिली नाही। रावजी यादव यांनी पुढे म्हटले आहे की नाविन्यपूर्ण योजनेतून न्यायालयाच्या सूचना आदेशाप्रमाणे वैभववाडी तालुका वगळून 7 तालुक्यांमध्ये CCTV कॅमेरे 38 लाखांचे बसवले, परंतु या CCTV कॅमेऱ्यांचा
नागरिकांना काहीही फायदा होत नसल्याचा आरोप रावजी यादव यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने खाजगी संस्थांनाही अमाप निधी दिला असल्याचा आरोप रावजी यादव यांनी केला आहे. जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना रावजी यादव यांनी आवाहन केलं आहे. ते म्हणतात की जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2017 पासून आजपर्यंत सुमारे 25 कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ झाली पाहिजे अशी मागणी जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी केली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष किशोर तावडे यांनी काढलेल्या आदेशाबद्दलही रावजी यादव यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी आपण काढलेल्या आदेशाचे पालन करावे असा दावाही रावजी यादव यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण योजनेत झालेल्या सुमारे 32 कोटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष रावजी यादव हे गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आवाज उठवत असून विविध माध्यमांद्वारे त्यांनी धरणे, मोर्चे, आंदोलनही केलेले आहेत. या नाविन्यपूर्ण योजनेत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात घोटाळ्यासंदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रावजी यादव नेमकं काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू. जय भीम. मी रावजी यादव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून विद्यमान जिल्हाधिकारी मान्य किशोर तावडे साहेब यांना मी विनंती करतो, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेली भोगस कर्मचारी संघटना, ज्या संघटनेला या जिल्ह्यातील मुख्यालयातील शासकीय इमारत कार्यालयीन वेळेमध्ये हॉटेल चालविण्यासाठी भाड्याने दिली होती, त्याचं भाडं 1998 सालापासून 7,52,400 या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कणकवलीत आणि कुडाळ तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी आले किती गेले किती हे वसूल करू शकले नाहीत. परंतु आपण ह्या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी असताना 2012 जी ऑर्डर काढली होती वसूल करण्यासाठी, त्या आदेशाचं आपण या पदावर जिल्हाधिकारी असेपर्यंत तरी त्याचं पालन व्हावे आणि येणाऱ्या 15 ऑगस्टपूर्वी हा महसूल वसूल करण्यात यावा. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी मी आपल्या प्रवेशद्वारावरती घंटानाद आंदोलन करीत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. आपण दिलेला हा आदेश मी आपल्याला याच्यापूर्वीही दिलेला आहे, आपल्याला उपोषण नोटीसही दिलेली आहे, तरी त्याची दखल आपल्या कार्यालयाकडून अद्यापर्यंत घेण्यात आलेली नाही. याचं मला खेद व्यक्त करावासा वाटतो. जय भीम. जय भीम. मी रावजी यादव, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्ष आणि मोबाईल रिपोर्टर, आपल्यासमोर 2016-17 पासून आजपर्यंत नाविन्यपूर्ण योजनेखाली या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळजवळ 25 कोटीचा झालेला घोटाळा हा आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. सर्वप्रथम मी या जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोधक नाही किंवा कोणत्याही जाती धर्माचा विरोधक नाही. महामहिम राज्यपालांच्या सहीने आणि नावाने काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता त्या शासन निर्णयाला आमच्या शासनकर्त्या जमातीने कशी केराची टोपली दाखवली आणि जवळजवळ 25 कोटीचा घोटाळा केला आहे, हे प्रथमदर्शनी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पुरवलेल्या कागदपत्रावरून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या शासन निर्णयाप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना कशा संघ खातात हे शुद्ध मराठीत पाठवलेला 27 ऑगस्ट 2014चा GR जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
जिल्हा नियोजन अधिकारी आणि वर्षानुवर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेले शुक्राचार्याच्या भूमिका वटवण्यात पटाईत असलेल्यांच्या साहाय्याने या जिल्ह्यातील कार्यान्वित नियंत्रण अधिकारी म्हणजेच माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळे, डॉक्टर महेश खलिपे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, के मंजुलक्ष्मी, डॉक्टर हेमंत वसेकर, प्रजित नायर, माजी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, वीरेंद्र सिंह यांनी या जिल्ह्याच्या कागदावरच केलेला सुशिक्षित अनियमितपणा की घोटाळा हे आपण ठरवायचं आहे. सरकारच्या 27 ऑगस्ट 2014च्या GRमध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर अनुदानातील 3% निधी हा नवीन निवडून आलेल्या आमदार जिल्हा नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना नवीन योजना राबविण्यासाठीचा फंड होय. अशा ह्या नाविन्यपूर्ण योजनेतून कोणत्या योजना राबवायच्या आणि कोणत्या योजना राबवायच्या नाहीत याची माहिती शुद्ध मराठीत दिलेली असताना त्या भाषणात गुंडाळून ठेवण्यात शासनकर्ती जमात यशस्वी झाली की लोकसेवक स्वतःला म्हणविणारे अयशस्वी झाले हे आता यावरून सिद्ध होईल. ही नाविन्यपूर्ण योजना 2 घटकांसाठी आहे. एक सर्वसाधारण घटक आणि दुसरी अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांसाठी. पण या अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांसाठी ही योजना सुरू झाल्यापासून एकही योजना राबवलेली नाही, एकही पैसा खर्च केलेला नाही. आणि ह्या अपयशाचे मानकरी आमचे विकासक ठरले की यांना शासनकर्ती जमातीने अपयशी ठरविले हे आपण ठरवायचं आहे. आणि हा तो संशोधनाचा विषय होऊ शकतो. नागरिक हो, शासकीय कोणतीही सभा, मग ती गावची सोसायटी असू दे की ग्रामसभा असू, ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, विधानसभा असू दे, विधान परिषद असू दे किंवा लोकसभा किंवा राज्यसभा असू, ह्या सभेंचं कामकाज, ह्या सभांच्या कामकाजाचा अनुभव असलेले, आमच्या ह्या सभागृहातील कार्यपद्धतीचे ज्ञान असलेले अनुभवी आमचे विकासक, जिल्हा नियोजन समितीच्या आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती अशी पदं उपभोगलेल्या पदाधिकाऱ्यांनी ही योजना राबविण्यात अंधपणा केला की त्यांना अंधपणा करायला लावला याचा उलगडा तेव्हाच होईल जेव्हा ह्या नाविन्यपूर्ण योजनेतून झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्तीची मागणी सर्व स्तरातून होईल आणि तो चौकशी अहवाल आपण वाचाल तेव्हाच. त्यापैकी काही घटना मी आपल्याला सांगतो. जी मुंबईला हाफकिन संस्था आपण म्हणतो, त्या मुंबईची हाफकिन संस्था ही कोणतीही उपकरणे बनवत नाही, मात्र ती स्वतः खरेदी करून वितरण करते. हे यावरील शासनकर्ती जमातीला माहिती असताना त्याकडे डोळेझाक केली आणि जनतेच्या आरोग्यासाठी नेबुलायझर, हिमोग्लोमीटर आणि बहिरेपणा मशीन खरेदीसाठी जवळपास 1 कोटी रुपये देऊन 5 वर्षे झाली तरी ती उपकरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मिळाले नाहीत. या उपकरणासाठी मी आंदोलन, उपोषण आणि मुंडणी केलं. पण दाद देण्याची लक्षणे अंधुक होत होती. पण मी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. ती उपकरणे कधी मिळणार असे डॉक्टर हेमंत वसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपोषणाच्या वेळेस विचारले. त्यावेळी त्यांनी मला उत्तर दिलं की ही उपकरणे कधी मिळणार हे मी सांगू शकत नाही. मग त्यांना मी विचारलं, मग हे कोण शिपाई सांगू शकेल का? असं विचारताच ते निघून गेले. उलट त्यांनी असंही सांगितलं, उलट या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने केलेले ठराव हे चुकीचे आहेत. ही उपकरणे स्थानिक स्तरावर शासनाच्या खरेदी प्रक्रियेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी खरेदी करण्यासाठी अपात्र होते का? कारण ही उपकरणे स्थानिक स्तरावर खरेदी करता येतात. अखेर हाफकिन संस्था ही उपकरणे पुरवण्यास अपयशी ठरली. म्हणून त्यांनी धनंजय चाकूरकर यांनी 9 मे 18 रोजी 51,75,000 रुपये, के मंजुलक्ष्मी यांनी 22 फेब्रुवारी 19 रोजी 27,80,000 रुपये दिले. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला परत मिळाले. परंतु हा परत मिळाला फंड अगदी मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी जो मिळाला होता 1 कोटीचा फंड, तोही फंड आमच्या विकासकांची खर्च करण्यास आमच्या विकासकांची असमर्थता दिसून आली. कारण तो फंड शासनाला पाठवण्यात
आमची शासनकर्ती जमात यशस्वी झाली। त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये न्यायालयीन कामकाजामध्ये सुधारणा करणे अशी योजना आहे। असे असताना या योजनेचा लाभ नागरिकांना होणे आवश्यक असताना आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने वैभववाडी तालुका वगळून 7 तालुक्यामध्ये CCTV कॅमेरे 38 लाखाचे बसविले। पण या CCTV कॅमेऱ्यांचा नागरिकांना फायदा काय? CCTV कॅमेरे 38 लाखाचे बसवण्याची आवश्यकता होती काय? कारण 24 तास आमचे पोलीस त्यांच्या सेवेसाठी तैनात असताना। दुसरी महत्त्वाची गोष्ट, खाजगी संस्थांना अनुदान दिले जाऊ नये असा सक्त सूचना असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी प्रभारी समाज कल्याण अधिकारी, विद्यमान सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि शेखर नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।